सो मला ओम तुला या पॉडकास्टच्या शेवटी घेऊन जाताना काही गोष्टी विचारायच्या आहेत. त्याच्यामध्ये एकतर ग्रामीण भागातल्या मुलांनी काय करायला पाहिजे? म्हणजे क्लास लावायला पाहिजे की नाही लावायला पाहिजे इथपासून, की त्यांनी म्हणजे बाकीची काय तयारी करायला पाहिजे? मी तर या मताचा माणूस आहे, की ग्रामीण भागातल्या मुलांनी थोडीशी स्वतः तयारी करावी, मग क्लासेस करावेत. कारण आता जर तुम्ही बाकीच्या क्लासेसची कालच मी एका मुलीबरोबर बोलताना म्हणजे 3 मुली मला अमरावतीवरून भेटायला आल्या होत्या कोडपाससाठी आणि त्यांच्याशी बोलताना एका इन्स्टिट्यूटचं नाव आलं. ते ₹4,00,000 फीस घेतायत. सो ह्या सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये चालू आहेत आणि याच्यामध्ये गरीब ग्रामीण भागातली मुलं भरडली जाऊ नये, याच्यासाठी काय करायला पाहिजे? मुलांनी तर कॉलेजला असताना त्यांचं बेसिक आणि कम्युनिकेशनचं नॉलेज डेव्हलप केलं पाहिजे. आणि पुण्यामध्ये आय टीसाठी शिकवणारे क्लासेस खूप आहेत आणि फ्रॉड तर खूप आहेत. त्यांनी क्लास निवडताना जेन्युइन तिथं जाऊन, जसं की आपला कोड फर्स्ट आहे, असं त्यांनी ही केली पाहिजे, विचार माहिती त्यांनी बघितली पाहिजे, गुड. की नक्की जेन्युइन तिथे काम काय चालतंय. व्हेरी गुड. सो एका शब्दात सांगायचं झालं तर कोडफास्टबद्दल काय सांगशील? कोड फर्स्टबद्दल सांगायचं झालं तर कोड फर्स्टनं शेती करणाऱ्या मुलाला, गावाकडच्या मुलाला एक आय टीचं नवीन वळण, नवीन दिशा दिली. ओके, थँक यू ओम. तुझं मनापासून आभार. तू वेळ काढलास आणि या पॉडकास्टमध्ये सहभागी झालास त्याबद्दल कोडफास्टकडून खूप सारे आभार. थँक यू.